काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी आपण विधिमंडळात नवभ्रष्टाचार प्रकरण समोर मांडलं असल्याचा दावा केला। सुषमा अंधारे यांनी दिलेल्या पुराव्यांची शहानिशा करून आपण हे प्रकरण सादर केल्याचं त्यांनी सांगितलं। चंद्रपूर जिल्ह्यात पंढरपूर मोहोळ महामार्गावर भूसंपादन यादीत अनेक नवी नावं घालून अनुदान लाटलं गेलं आहे आणि हा असा प्रकार राज्यभरात सर्वत्र सुरू असल्याचं ते म्हणाले। की तुम्ही त्यांना पाठीशी घातलं म्हणून महसूल मंत्र्यांनी खुलासा केला पाहिजे। अशा गंभीर प्रकरणी जर त्यांच्यावर एवढा गंभीर आरोप होत असेल, 70 लोकांना दुबार तिबार पद्धतीनं मोबदला दिला जात असेल, 1.5 एकरच्या लँड एक्विजिशनसाठी 110 कोटी रुपये मोजले जात असतील, तर सरकारच्या तिजोरीत काय राहील? अंबाडीचा भुरका काय राहील? सगळं लुटून खाल्यावर डाकू चोर लोटेरे सगळे 10 टाकतील आणि साफ करतील ओरबडून खात्यावर। हे ओरबडून खाण्याचा प्रकार आहे। 110 कोटी रुपये लागतात 1.5 किलोमीटरसाठी लँड एक्विजिशनसाठी। ढोले नावाचा कोण हा माणूस आहे? काय प्रकार आहे हा प्रांत? याची करा याच्या मालमत्तेची चौकशी आणि त्या लाभार्थ्यांची। हे 2 सूत्रधार कोण ज्यांचे नाव आम्ही सांगितलेत? 110 कोटी रुपये खाल्लेत। 10 कोटी रुपयामध्ये होणारं काम 100 कोटी रुपये याच्यामधून अधिक ते वसूल केले गेलेत। याची सर्व पुरावे आणि माहिती माझ्याकडे अध्यक्ष महोदय। ही माहिती पाठवा आपल्याला, ही सर्व माहिती मी घेतलेली माहिती। आणि ह्यामधून जर होत नसेल कारवाई तर अशा भ्रष्टाचारांना पाठीशी घालण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे, असं माझं स्पष्ट मत आहे अध्यक्ष महोदय।